नमस्कार, स्वागत आहे सर्व ताईंचं दादांचं। तर आज मी सायंकाळी आली आहे आमच्या रानात। आमच्या रानामध्ये लसूण आहे, गहू आहे। सूर्य बघा मावळायला लागलाय आणि किती सुंदर दिसत आहे। आणि सूर्य सुद्धा बघा किती छान दिसतोय। सूर्याच्या कडेनं लाल रंग सुंदर दिसतोय। दिवस आता मावळायला आलाय। बघा आमचा गहू, कांदा, लसूण, मेथी, कोथिंबीर, इकडं विहीर। आम्ही गावात राहतो। गावात राहण्याची मजा काय वेगळीच असते। आम्हाला शेती पण भरपूर आहे। मी पहिले शेतीत काम करत होती, पण आता शेतीत काम करत नाही। मजुराकडून काम करून घेतो। कधीतरी फेरफटका मारायला मी रानात येते। तसं तर दररोज संध्याकाळी वॉकिंगला जाते। मधूनअधून शेतात पण येते। आणि गावाकडचं वातावरण खरंच खूप छान असतं। संध्याकाळी रानात आल्यावर खरंच भारी वाटतं। वातावरण सुद्धा फ्रेश असतं। मस्त वाटतं रानात आल्यावर संध्याकाळी। बोरीला बोरं बघा किती भरपूर पिकल्यात। तोडून बघते, गोड आहेत का आंबट आहेत। पडलं, हात लावस्तवर पडतंय। काट टोचतात। बोरं भरपूर आहेत, पण अडचणीत आहेत। तर आज संध्याकाळच्या जेवणात भाकरी कालवण खायचा कंटाळा आला होता, म्हणून मी आज संध्याकाळच्या जेवणात डोसे बनवणार आहे। तर डोस्यासाठी मी डाळ तांदूळ रात्री भिजत घातले होते। त्यानंतर सकाळी डाळ तांदूळ वाटून घेतले आणि पिठामध्ये मीठ घालून दिवसभर झाकून ठेवले। तर बघा पीठ छान फुगले आहे, छान फर्मेंट झाले आहे। असे पीठ छान फर्मेंट झाले की डोसे सुद्धा चवदार बनतात आणि कुरकुरीत बनतात व खायला सुद्धा खूप छान लागतात। तर मी अगोदरच ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवून ठेवली आहे। आता डोसे बनवायचे बाकी आहे। बघा किती पीठ फुगलं होतं आणि ते किती झालं आहे। डोसे बनवण्यासाठी तवा गरम करून घेतला आहे। तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे। एक पळीभर पीठ घालून पसरवायचं आहे। हलक्या हाताने पसरवलं की छान पसरलं जातं। आता थोडंसं कडनं तेल घालायचं आहे आणि हा डोसा एका बाजूने भाजून घ्यायचा आहे। पहिला डोसा आहे म्हणून मी याच्यावर झाकण ठेवते, म्हणजे हा पटकन उलटला जाईल। 2 मिनिटानंतर आपण झाकण काढूया। बघा डोस्याला किती छान जाळी सुटली आहे आणि बघा डोस्याला रंग सुद्धा छान आला आहे। आता हा डोसा पलटी करूया। बघा किती सुंदर कलर आला आहे। असा पहिला डोसा झाकून ठेवला की डोसा तव्याला चिकटत नाही, पटकन पलटी होतो। आता दुसऱ्या बाजूनेही हा डोसा भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने सुद्धा डोसा भाजून घेतला आहे। आता हा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। बघा किती छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच पद्धतीने तव्यावर तेल टाकायचं आहे आणि दुसरा डोसा पसरवून घ्यायचा आहे। आता तुम्ही झाकण नाही ठेवलं तरी चालेल, हा डोसा पलटी होईल। फक्त थोडंसं कडेने तेल सोडायचं आहे। तर बघा डोस्याला रंग पण आला आहे आणि डोस्याच्या कडा सुद्धा सुटल्या आहेत। आता हा डोसा
पुन्हा दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने पीठ जर छान फर्मेंट झालं तर डोसे तव्याला सुद्धा चिकटत नाहीत आणि डोसे छान कुरकुरीत होतात, डोस्यांना छान जाळी सुटते। बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा डोसा भाजून घेतला आहे। तुम्हाला या डोस्याचा असा समोसा करायचा असला तर तुम्ही समोसा सुद्धा बनवू शकता। बघा किती छान कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। एकदा का तवा तापला की असे मोठे मोठे सुद्धा डोसे छान तयार होतात। आणि महत्त्वाची टीप म्हणजे डोसा तव्यावर घातल्यानंतर जोपर्यंत डोसा स्वतःहून कडा सोडत नाही तोपर्यंत डोसा पलटी करायचा नाही। बघा डोस्याने कडा सोडले आहेत। आता आपण डोसा पलटी करूया। मस्त बनलाय ना पेपर डोसा। आज संध्याकाळच्या जेवणात बनवले डोसे, ओल्या खोबऱ्याची चटणी आणि मस्त अशी बटाट्याची भाजी। तर या चटणी सोबत आणि बटाट्याच्या भाजी सोबत डोसे खाऊन बघा, खूप छान लागतात। तर या सर्वांनी जेवण करायला। आणि हे डोसे बघा मी तुम्हाला या आपल्या ॲल्युमिनियमच्या तव्यात सुद्धा बनवून दाखवते। हे डोसे ॲल्युमिनियमच्या तव्यात सुद्धा छान होतात, नॉनस्टिकच्या तव्याची सुद्धा गरज लागत नाही। मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही डोस्याचे पीठ तयार केले तर तुमचा कुठलाही तवा असो, लोखंडी तवा असो किंवा ॲल्युमिनियमचा तवा असो, एक नंबर डोसे तयार होतात। तर बघा याच्यावर मी झाकण सुद्धा ठेवणार नाही, न झाकण ठेवताच हा डोसा छानपैकी उलटणार आहे। फक्त जेव्हा डोसा कडा सोडेल तेव्हाच डोसा उलटायचा आहे, त्याच्या अगोदर डोसा उलटण्याचा प्रयत्न करायचा नाही। आता तुम्हाला हवं तर तुम्ही कडेने मध्यभागी तेल सोडू शकता, नाही सोडले तरी चालेल। आता हा डोसा मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे। बघा डोस्याने कडा सोडले आहेत आणि रंग सुद्धा सुंदर आला आहे। बघा ॲल्युमिनियमच्या तव्यात सुद्धा किती छान डोसे तयार होत आहेत। आता हा डोसा दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा आहे किंवा नाही भाजला तरी चालेल। तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल तर गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ठेवायची आहे, म्हणजे हा डोसा कुरकुरीत तयार होतो। आणि मऊ डोसा हवा असेल तर मीडियम गॅसवर भाजून घ्यायचा आहे। तर बघा हा डोसा दोन्ही बाजूंनी छान भाजून घेतला आहे, मस्त तयार झाला आहे ना ॲल्युमिनियमच्या तव्यात सुद्धा डोसा। आता हा डोसा मी प्लेटमध्ये काढून घेते। तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, सपोर्ट करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।